टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आमदार छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि राजभवन बाहेर छगन भुजबळ समर्थकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत। संघर्षाच्या काळात कार्यकर्ते सोबत होते, आता त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत। खरं तर महायुतीचं सरकार आल्यानंतर भुजबळ साहेबांना डावलण्यात आले होतं। आज तुमच्या कार्यकर्त्यांचा दिवस आलेला आहे, आज त्यांचा शपथविधी होणार आहे, काय भावना आहेत आज? खरोखरच सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। भुजबळ साहेबांसारखा ज्येष्ठ नेता मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणं हे जनतेला उचित वाटत नव्हतं। पुन्हा एकदा आज भुजबळ साहेब मंत्रिपदाची शपथ घेत आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मुंबई शहरामध्ये सुद्धा भुजबळ साहेबांनी अनेक वर्ष काम केलं आहे आणि मुंबईमधल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आमच्यासाठी आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे। मंत्रिपदावरून डावलल्यानंतर कुठेतरी राजकारणात अशी चर्चा होती, भुजबळ संपले, अनेक वेळा अशी चर्चा होते, मात्र कुठून तरी अचानकपणे भुजबळ साहेब परत रिटर्न मारतात, काय म्हणाल? बघा, असं आहे की भुजबळ साहेब हे संपणारे व्यक्तिमत्व नाही आहे आणि मी एवढंच बोलीन की येणाऱ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य जी आता निवडणुका लागणार आहेत त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला ह्याच्यामध्ये एक चांगली मुसंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दिसण्यात येईल। खरं तर ओबीसींचा मोठा चेहरा म्हणून भुजबळ साहेबांकडे बघितलं जातं। जेव्हा कोणीच ओबीसीची बाजू मांडत नव्हते तेव्हा भुजबळ साहेब भूमिका घेत होते। आता सुप्रीम कोर्टाने पण ओबीसी आरक्षणाला मदत केलेली आहे। आगामी काळामध्ये भुजबळ साहेबांचं मंत्रिपद हे सरकारसाठी किती कामाला येणार आहे? ओबीसीचा जो मुद्दा साहेबांनी मांडलेला आहे तो फारच चांगल्या प्रकारे मांडलेला आहे आणि आता जर सरकारमध्ये ते येत आहेत, मंत्रिपद जर त्यांना मिळालेलं आहे, मला असं वाटतं की ते नक्कीच ओबीसीसाठी चांगल्या प्रकारे काम करतील। खरं तर भुजबळ साहेब ज्या नाशिक भागातून येत आहेत, पालकमंत्रीपदाची मागणी असणार आहे कार्यकर्त्यांची भुजबळ साहेबांसाठी? ते वरिष्ठ निर्णय घेतील, तो मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एक ज्येष्ठ मंत्र्याला चांगल्या प्रकारची जबाबदारी देतील, कारण येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि आपण जर लोकसभा आणि विधानसभा पाहिली तर भुजबळ साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला होता आणि त्याचंच फलित ह्या विधानसभेमध्ये संपूर्ण ओबीसी मतदार हा महायुतीच्या बाजूने राहिलेला आहे। त्यामुळं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब निश्चितच भुजबळ साहेबांना चांगली जबाबदारी देतील। माननीय अजितदादा पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब हे चांगल्या प्रकारची जबाबदारी, पालकमंत्री असेल किंवा अन्य जबाबदारी असेल, अन्य खातं असेल, ते आदरणीय अजितदादा आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब चांगल्या प्रकारची जबाबदारी भुजबळ साहेबांना देतील आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला येणाऱ्या मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसून येईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीची घोडदौड राहिल्याशिवाय राहणार नाही। जवळजवळ संपूर्ण महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फक्त आणि फक्त महायुतीच या ठिकाणी तुम्हाला वरचढ दिसेल। त्यामध्ये राष्ट्रवादी असेल, शिंदे साहेबांची शिवसेना असेल आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा असेल। पुन्हा एकदा महायुती आपल्याला महाराष्ट्रामध्ये ह्या सर्व निवडणुकांमध्ये जोरदार कमबॅक करेल। अनेक वेळा भुजबळ साहेबांनी नाराजी व्यक्त करून दाखवली होती मंत्रिपदावरून। आता कार्यकर्ता म्हणून काय भावना आहे? जेव्हा तुम्हाला ही घोषणा झाली भुजबळ साहेब मंत्री होणार आहेत तेव्हा काय भावना होता? प्रश्नच नाही। काल रात्री 11:30च्या दरम्यान आम्हाला फोन आला की आज शपथविधी घेत आहेत। सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आणखीन आम्हाला माहिती आहे की भुजबळ साहेब हे शांत बसणारे नेते नाही आहेत, त्यांचं रिझल्ट तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत निश्चित दिसेल आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। हे होते भुजबळ समर्थक, ज्यांचा दावा आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे जे मंत्रिपद दिलेले आहे ते महायुतीसाठी कामी येणार आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई।